प्रश्न असा आहे की म्हणजे आगामी चित्रपटात तुम्ही विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहात का? अ, चांगला प्रश्न विचारलास. मी ना आता 33 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. म्हणजे 1992 साली मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं, हसत खेळत अशोक सराफ यांच्याबरोबर. विनोदी नाटक. त्यानंतर मी अनेक विनोदी नाटकं केली. पण रेगेसारखा चित्रपट केल्यानंतर किंवा मी केलेला सिटिझन नावाचा सिनेमा असेल किंवा आत्ता संसारा नावाचा सिनेमा जो नुकता प्रदर्शित झाला तो केल्यानंतर अनेक प्रेक्षकांची अशी मागणी आहे की आम्हाला तुम्हाला फक्त विनोदी चित्रपटांमध्ये बघायचं नाही किंवा विनोदी भूमिकांमध्ये बघायचं नाही, तर तुम्ही गंभीर स्वरूपाच्या भूमिका पण चांगल्या करता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून वेगळं वेगळं काहीतरी करण्याकडे माझा कल आहे. आणि म्हणूनच आत्ता मी नाटक पण जे करतो आहे ना, घाबरायचं नाही नावाचं, ते काय आहे तर रत्नाकर मतकरींच्या 2 गूढ कथा आम्ही रंगमंचावरनं सादर करणार आहोत. मी डॉक्टर गिरीश ओक आणि डॉक्टर श्वेता पेंडसे. आणि त्याचं थोडा प्रयोग असा वेगळा करतो आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे की गोष्ट सांगता सांगता आम्ही त्या गोष्टीतले पात्र होऊन जातो. आत्तापर्यंत आपण अभिवाचन बघितलं आहे की हातात घेऊन कोण ना कोणतरी वाचून दाखवतो, गोष्ट तशी सादर होतं. पण आम्ही असं केलं की तसं नाही करायचं, तर आम्ही गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि आपण नाही का किस्सा सांगताना म्हणतो मी असा होतो, तो असा होता आणि तुम्हाला हे म्हण आणि मी हे, असा पण किस्सा सांगतो किंवा गोष्ट सांगतो ना, तसं आम्ही घाबरायचं नाही मध्ये गोष्ट सांगता सांगता आम्ही त्यातली पात्र होऊन जातो आणि प्रेक्षकांना त्याच्यात खेचतो. ती अत्यंत गंभीर स्वरूपाची भूमिका. मी स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं पाहिजे. मी स्वतःला वेळोवेळी चॅलेंज केलं पाहिजे. मी दुसऱ्या कोणाशी स्पर्धा नाही करणार. काल मी जे काम केलं आहे त्याच्याशी मी आज पुन्हा स्पर्धा करणार आणि मी आज काय करणार. सो म्हणून मी असे वेगवेगळे प्रयोग करतो. सो मी आता विनोदी भूमिका जरा कमी करतो आहे, गंभीर भूमिका जरा जास्त करतो. चालेल ना?